दिवसेंदिवस वातावरणामध्ये बदल होत आहेत. तापमानाचा वाढता पारा, जमिनीची वाढती धूप यामुळे सगळेच जण हैराण आहेत. पण हे सगळं थांबवण्यासाठी चिपळूणच्या शिरवलीमधल्या एका तरुणानं पुढाकार घेतलाय. या तरुणानं 43 एकर पर्यंतच्या जागेमध्ये मानवनिर्मित जंगलाची निर्मिती केली आहे. बघूयात कसं आहे हे मानवनिर्मित जंगल. कोकणात अनेक घरांच्या सभोवताली तुम्हाला परसबाग दिसेल, पण कोकणातल्या चिपळूणमधल्या नंदू तांबेंची परसबाग आता एक मानव निर्मित जंगलच बनली आहे. बहरलेली वृक्षसंपदा, हजारो वनस्पती, असंख्य प्रकारचे प्राणी आणि पक्षी या संपदेनं हे जंगल बहरून गेलंय. आणि नंदू तांबे नावाचा हा रान माणूस हे सगळं विश्व निगुतीनं जपतोय. भूमी ही तुमची माता आहे आणि तुम्ही तिचा मुलगा आहात, तर मुलाची जी कर्तव्य आहेत ती जर पार पाडली तर आपण मातेची उत्तम काळजी घेऊ शकतो. आता ह्या प्रेरणेनं म्हणत नाही, कारण तेव्हा मला हे माहीत नव्हतं, ते नंतर मला माहिती झालं. सो असाच विचार की मला ह्याच्यावर प्रचंड प्रेम आहे माझं, या जंगलांवरती, प्राण्यांवरती, पक्ष्यांवरती, निसर्गावरती. त्याच्यातनं हे करत गेलो. या जंगलाच्या निर्मितीची कहाणी ही वेगळीच आहे. B.Com पर्यंत शिक्षण घेतलेल्या निशिकांत उर्फ नंदू तांबेंनी नोकरीच्या फंदात न पडता निसर्ग संरक्षणाचा वसाच घेतलाय. त्यांचं 12 एकरवर वडिलोपार्जित जंगल होतं. हेच वनक्षेत्र वाढवण्याचं त्यांनी ठरवलं आणि आज 10 वर्षांनी ते आणखी विस्तारलंही. माझ्याकडे माझे काही मित्र आले होते, ज्यांची आज मुंबई ट्रॅव्हलर्स नावाची एक मोठी कंपनी आहे टुरिझमची, आणि ते माझ्याकडे आलेले असताना त्यांनीच हा विचार निर्माण केला आणि सांगितलं की जर का लोक हे जंगल बघायला आले आणि तू त्यांना इथल्या गोष्टी दाखवल्यास आणि जर त्याच्यातनं पैसे निर्माण झाले आणि त्याच्यातनं जर का तू कॉन्झर्वेशनचं काम करायला लागलास तर तुला थोडं बरं पडेल की जे आत्ता तू पैसे सगळे टाकतोय स्वतः, आणि त्याच्यामुळे मला काही फार करता येत नव्हतं. तर हा विचार घेऊन मग मी 2012ला सुरुवात केली. गंमत अशी की 2016 साली जेव्हा ABP माझानं नंदू तांबेंचं हे अनोखं जंगल पहिल्यांदा दाखवलं, तेव्हा त्याचा विस्तार 30 एकरात होता. आज हे जंगल 43 एकरांमध्ये पसरलंय. जंगल पर्यटनातून पैसे कमवण्याची संधी असली तरी नंदू तांबेंनी हे जंगल पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांसाठी प्राधान्यानं खुलं ठेवलंय. इथे बर्डिंग अतिशय छान प्रकारे केली जाते आणि त्याची माहिती अतिशय सुंदर प्रकारे दिली जाते. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आम्ही देशभर फिरत असतो, पण इथलं बर्ड सेंच्युरी जी आहे ते अतिशय सुंदर आणि चांगली आहे. नंदू तांबेंच्या या जंगलामध्ये 40 प्रकारचे साप, 240 पक्ष्यांच्या प्रजाती, 160 प्रकारची झाडं, हजारो वनस्पती, 70-80 प्रजातीची फुलपाखरं, 19 प्रकारचे सस्तन प्राणी आणि कीटकांच्या हजारो प्रजाती हे सगळं पाहायला मिळतं. प्रत्येक वेळी आलं की मला काहीतरी नवीन माहिती मिळते, नवीन पाहायला मिळतं, नवीन फोटो मिळतात. गेले मी कमीत कमी माझे 40 एक ट्रिप नंदूकडे झालेले असतील, तरी माझी येण्याची इंटेन्सिटी अजून काही कमी झालेली नाहीये. सध्या वातावरणातलं वाढतं तापमान, जमिनीची होणारी धूप, वातावरणातले बदल, पाण्याची टंचाई असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत. पण या सगळ्या समस्यांवर उपाय एकच, जंगलांचं संवर्धन करणं, जंगलं वाढवणं. आपण बघतोय पाण्याची टंचाई, वातावरणातले बदल, ग्लेशियरचं मेल्टिंग होतं आहे, ह्या सगळ्याला कारणीभूत आहे ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे वाढणारं उष्णता, वाढणारं तापमान. आणि या सगळ्या गोष्टींना जर काय कंट्रोल करायचं असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही, जंगलांशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे एकंदरच एक इकोसिस्टीम सगळी ती नीट अबाधित राहिली पाहिजे. कोकणात सध्या डोंगर भुईसपाट करून तिथे काजू, आंबा यासारखी झटपट उत्पन्न देणारी झाडं लावून अर्थार्जन करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. ते परवडलं नाही तर जमीन परप्रांतीयांना विकायची. पण नंदू तांबेंनी स्वतःच्या जागेत असं काहीही केलं नाही. अर्थार्जनासाठी त्यांनी निसर्गाचीच साथ घेतली आणि आज हाच निसर्ग त्यांना भरभरून देतोय.
नंदू तांबेंनी हे अनोखं विश्व निर्माण करून एक आदर्श निर्माण केलाय. निसर्गाचं रक्षण, संवर्धन म्हणजे याहून नेमकं वेगळं काय? हे अनुभवायचं असेल तर हे विश्व एकदा तरी नक्की पहा. रवींद्र कोकाटेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, शिरवली, चिपळूण. बाबा बाबा कोरिया सिटी जानी ना. कोरिया सिटी कोरिया सिटी कहाँ पे है? शहर अंग्रेजी लगे हैं. कोरिया सिटी वो बहुत दूर है. कोरिया सिटी दुनिया कुछ लोग बड़े होते हैं. कोरिया सिटी कहाँ है? प्रोफेसर साहब को पता होगा. हो, ये छोटा वाला ग्लोब लगता है. और पता नहीं, मेरी बेटी से जाके मिल लो, शायद उसे मालूम हो. हाय, बाबा ने भेजा है. कम हियर. कोरिया सिटी कोरिया सिटी नहीं, क्यूरियोसिटी. वो क्या? दैट्स व्हाट ब्रॉट यू हियर. जो तुम्हें यहाँ तक ले आया. क्यूरियोसिटी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.